नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या जनतेला शॉक या विशेष मोहिमेत या वृत्तमालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभर आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून, या वृत्तमालिकेच्या माध्यमातून याचबद्दलच्या वेगवेगळ्या घडामोडी सगळ्यांसमोर मांडतोय. लॉकडाऊनच्या काळात आलेलं बिल ग्राहकांना भरावंच लागणार अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे आणि राज्यातल्या जनतेला महावितरणनं वाढीव वीज बिलांचा मोठा शॉक दिला. त्याविरोधात न्यूज 18 लोकमतनं वृत्तमालिका सकाळपासून हातात घेतली आणि सर्वसामान्यांपासून उद्योग, शेतकरी आणि त्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या दिवसभर दाखवल्या. दिवाळीत सरकार वीज बिलांसंदर्भात काहीतरी दिलासा देईल अशी आशा होती, मात्र सरकारनं ऐन दिवाळीतच वीज ग्राहकांचं दिवाळं काढलं. बिल येतया 6,000 7,000 कशानं भरू बिल? मागून खाते मी. या जनतेची एवढी हाल करणारे सरकार 4 महिने आपली बेकरी बंद होती, ती 1.5 लाखचं बिल आलं. सरकारला एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी लाईट बिल माफ करावं. नितीन राऊत करतात काय? यांनी आमची का फसवणूक करावी? यांनी ऊर्जा मंत्री आहेत, ताबडतोब राजीनामा द्यावा. आणि याचविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ता विश्वास पाठक आणि वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे. सुरुवातीला मी प्रताप होगाडे यांच्याकडे जाणार आहे. प्रताप होगाडेजी, 4 महिने मी माझ्या गावी होतो, घर बंद होतं, दुकान बंद होतं, तरी मला ॲव्हरेज म्हणजे अगोदर ज्या पद्धतीने बिल येत होतं तसं ॲव्हरेज मला बिल काढून महावितरणने पाठवलं. बरं, ते भयानक आहे. म्हणजे हाती काही पैसा नाही. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 4,000 5,000 7,000 अशा 8,000 अशा पद्धतीची बिलं आलेली आहेत. नेमकं वीज तज्ज्ञ म्हणून या सगळ्या कारभारावरती आपण काय प्रकाश टाकाल? आपण कसं बघता? मला 1-2 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक सर्वात पहिलं महत्वाचं हे आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये ॲव्हरेज बिलं वाढली. 22 मार्च पासून लॉकडाऊन चालू झालं आणि ज्यावेळेला मीटर रीडिंग घेतलं जात नाही त्यावेळेला जे नियम आहेत, स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स रेग्युलेशन, त्या नियमाप्रमाणे प्रत्यक्षामध्ये मागच्या 3 महिन्याच्या सरासरीप्रमाणे बिलिंग करावं लागतं आणि त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या सरासरीला बिलिंग झालं आणि ते फक्त ऑनलाईन झालं. ती बिलं कुणाला पोहोचली नाहीत आणि बिलं कुणी भरली नाही. 15 जूनच्या नंतर प्रत्यक्षात रिडिंग घ्यायला सुरू झालं आणि जून एंडला बिलं आली 3 महिन्याची एकदम, म्हणजे 15-20 मार्च पासून ते 15-20 जून पर्यंत. आणि ह्या बिलामध्ये 2 गोष्टींचा मोठा परिणाम झाला. एक पहिलं महत्वाची गोष्ट ही झाली की जी ॲव्हरेज बिलं होती ती हिवाळ्याच्या काळातली होती, त्यावेळेला लोक बाहेर होते कामात, आणि आताचं जे बिल आलं 3-3.5 महिन्याचं, त्या काळामध्ये सगळे लोक आपल्या घरात होते आणि संपूर्ण विजेचा वापर करत होते आणि उन्हाळा होता आणि त्यामुळे विजेचं कन्झम्पशन वाढलेलं. एका बाजूला कन्झम्पशन वाढलं, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जे देशात कुठे घडलं नाही ते महाराष्ट्रात घडलं. 30 मार्चला लॉकडाऊनच्या काळात आयोगानं दरवाढीची ऑर्डर पास केली आणि 1 एप्रिल पासून वाढीव दर लागू झाले आणि त्यामध्ये स्थिर आकार वाढला, 90 रुपयावरनं 100-110 वर गेला. वहन आकार वाढला, ₹1.28वरनं ₹1.45 गेला आणि वीज आकार वाढला. 100 युनिट पण तो ₹3.05 होता, तो ₹3.46 झाला. 100 युनिटच्या पुढे ₹6.95 होतं. पण प्रताप होगाडेजी, मला एक सांगा ना, मला सर्वसामान्य माणूस म्हणून मला काय कळतं माहिती या सगळ्या ह्याच्यात, की एक वेळ होती की मी महिन्याचं 350-400 रुपये बिल भरत होतो, तिथपर्यंत ठीक होतं. अहो, पण मी वीज वापरलीच नाही. म्हणजे तुम्ही हे जे म्हणतायत नियम किंवा बदललेले आकडे या टेरिफप्रमाणे, या सगळ्या ह्याच्यात नियमाप्रमाणे, ते सगळं लक्षात आहे. नियमांच्या ठिकाणी नियम आहेत, पण मी जी वीज वापरलीच नाही त्याचं वीज बिल मी का भरायचं? हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. ते बरोबर आहे, 100% बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो की स्वतः बरीच बिलं चेक केलेली आहेत. महावितरणनं त्यांच्या वेबसाईटवर सगळा तपशीली दिलेला आहे आणि मी 100 बिलं चेक केली, त्यापैकी 99 बिलं मला बरोबर मिळाली. मी स्वतः पाहिलेलं आणि सर्व कॅटेगरी मधली पाहिली, घरगुती पाहिली, व्यापारी पाहिली, औद्योगिक पाहिली. काही लोकांची तक्रार असू शकते आणि त्याची कारणं पण मी सांगू शकतो आपल्याला, की एक चुकीचं रिडिंग घेतलं गेलं किंवा मीटरचा डिस्प्ले नसेल तर त्यामुळे बिल प्रचंड वाढू शकतं आणि दुसरं चुकीची तारीख टाकली तर त्यामुळे प्रचंड बिल वाढू शकतं.
कारण तारीख आणि रेडिंग एवढ्या दोनच गोष्टी फक्त हँड फीड केल्या जातात, बाकी सगळं कॉम्प्युटराईज. आणि त्यामुळं बिलं बरोबर आहेत का चूक आहेत ह्याच्यामध्ये माझ्या समोर जे आलेलं आहे चित्र त्याप्रमाणे बहुतांशी बिलं बरोबर आहेत, काही बिलं चुकीची आहेत, ही गोष्ट खरी आहे. काही बिलं बरोबर आहेत, काही बिलं चुकीची आहेत असं आपल्याला वाटतं. मला विश्वास पाठक यांच्याकडे जायचं आहे. विश्वास पाठक जी, आपण होगाड्यांनी काय म्हटलं ते ऐकलं. ठीक आहे, नियम असू शकतात, काही दर बदलले हाही एक मुद्दा असू शकतो, पण परिस्थिती नेमकी काय आहे कोरोनाच्या या सगळ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मार्केटमधला किंवा आपल्या अवतीभोवती असणारा सर्वसामान्य माणूस त्या परिस्थितीतनं स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करतोय. नियम बाजूला ठेवून परिस्थिती लक्षात घेऊन काही नियम शिथिल करता येऊ शकतात. नक्कीच करू शकतात. याचं उत्तर द्यायच्या आधी फक्त होगाडे साहेब जे म्हणाले त्याला जोडून मी एक सांगू इच्छितो. जेव्हा कन्झम्पशन वाढलं तेव्हा स्लॅब्स देखील बदलल्या. जे 100 युनिटच्या वर गेलं तर त्याला दुसरे रेट अप्लिकेबल असतात, त्याच्यामध्ये देखील दर वाढतात. आपण जो मला मुद्दा विचारला, विषय असा आहे की महावितरण कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हरीचा फटका कोरोना काळामध्ये बसला. आणि अशा वेळेस जे विशेषतः 100 युनिट पर्यंतचे किंवा 300 युनिट पर्यंतचे जे गरीब ग्राहक आहेत, या ग्राहकांना कामधंदा पगार नसल्यामुळे त्यांना हे विजेचं बिल देणं शक्यच नव्हतं. ते जरी करेक्ट असलं तरी जे चुकीचं आहे ते तर दिलेच जाणार नाही. अशा वेळेस सरकारचं काम काय असतं की सरकारने अशा गरीब जनतेला मदत करणे अपेक्षितच. जसं मध्य प्रदेश सरकार, गुजरात सरकार, केरळ सारख्या सरकारने 50% पर्यंत वीज बिल माफी दिलेली आहे. ही सेम अशा प्रकारची बाब महाराष्ट्रामध्ये देखील अपेक्षित होती. त्या दृष्टीने ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा जरूर केल्या, एकदा दोनदा चारदा केल्या. त्यांनी हे सांगितलं की फाईल आता मी अर्थमंत्र्यांकडे पाठवलेली आहे, आमचं कॅबिनेटमध्ये बोलणं झालेलं आहे आणि आता ते होणार आहे. त्यामुळे त्यांनी आशा इतक्या वाढून ठेवल्या आणि वाढवल्यानंतर ऐन दिवाळीमध्ये त्यांनी ज्या प्रकारची क्रूर थट्टा केली, गरीब ग्राहकांची चेष्टा केली, मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राला लागलेला असा एक अज्ञानी असा ऊर्जा मंत्री आहे. महाराष्ट्राला खरंच तर गोपीनाथ मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप वळसे पाटील अशा टाईपचे ऊर्जा मंत्री लाभलेले आहेत. पण विश्वास पाठक ते तर म्हणतात की ज्या प्रमाणात भाजपच्या कालावधीत खरं तर ऊर्जा मंत्री असताना बावनकुळेंनी जी वसुली करायला हवी होती, कारभार जो सांभाळायला होता, त्याचाच पुढला एपिसोड म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे. बघा, तुम्हाला मी त्यांचं अज्ञान परत दाखवतो. मी त्यांचं ट्विट वाचलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं की 50,000 थकबाकी ही आधीच्या काळातली आहे. आजच्या तारखेला त्यांनी आपले बुक्स तपासावे, 47,000 कोटीची थकबाकी आहे. 47,000ची थकबाकी असताना ते 50,000 कोटी आमच्या वेळेस होते म्हणतात. बरं, याचा अर्थ कोरोना पिरियडमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हरी झाली, तरच 50 ते 47 झाले ना. मला असं वाटतं की बेबुनियाद, बेसलेस आणि अज्ञानी असे हे ऊर्जा मंत्री आहे. आमच्या काही जवळजवळ 25-26,000 ही थकबाकी होती, तर ती 2014 मध्ये आम्हाला जेव्हा विरासतमध्ये सरकार आलं तेव्हा देखील 22,000 थकबाकी होतीच. थकबाकीचा हा विषय वेगळा आहे. आपण शेतकरी जेव्हा वीज बिल देऊ शकत नाही तेव्हा ती थकबाकी निर्माण होते. मात्र थकबाकी निर्माण झाल्यानंतर सरकारची ही जबाबदारी असते की सरकारने महावितरण सारख्या कंपन्यांना मदत करणं. जसं आमच्या सरकारने विदर्भ मराठवाड्यासाठी उद्योजकांना चालना देण्यासाठी दरवर्षी 1,000 कोटी आपल्या बजेटमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे बजेटमध्ये तुम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीला, एसटीच्या खात्याला तुम्ही 1,000 कोटी दिलेच की नाही, बरोबर, शेतकऱ्यांना तुम्ही देताच की नाही. त्याप्रमाणे गरीब वीज ग्राहकांना यांनी देणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं की या सरकारमध्ये एकमेकांमध्ये काही कोऑर्डिनेशनच नाही. ऊर्जा मंत्री काय म्हणतात, अर्थमंत्री काय म्हणतात ते कळतच नाही. आणि मुख्यमंत्री तर पूर्ण झोपलेलेच आहे. खरं मुख्यमंत्र्यांचं काम हे असतं की 2 खात्यांमध्ये जर विसंवाद असेल तर त्याच्यात मार्ग काढायचा, जनतेला काय करायचं आहे ते करायला हवं. मात्र मुख्यमंत्र्यांना असं वाटतं की माझ्या मातोश्रीमध्ये जर एसी चालू असतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये वीज खातं पूर्ण आलबेल आहे. मला असं वाटतं की हे अतिशय क्रूर थट्ट जनतेची चालू आहे. ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून जसं मध्य प्रदेशनी, गुजरातनी, केरळने मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ दिला तसं महाराष्ट्रामध्ये देखील रिलीफ द्यायला हवा. बरं, हा रिलीफ इथं मिळायला हवा अशी आपली मागणी आहे. अधिक आपण बोलणार आहोत दोघांशी, पण यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि खरं जनतेला शॉक बसलाय, कारण हातात ज्यावेळेस वीज बिल आलं ऐन दिवाळीच्या कालावधीमध्ये देखील, म्हणजे लॉकडाऊनमध्ये देखील हा शॉक बसलाच होता, पण दिवाळीच्या कालावधीत देखील जे वीज बिल हाती येते तेव्हा देखील वीज बिलाचा आकडा हा मोठाच दिसतोय. आणि आता मी हे भरायचं कसं हा प्रश्न त्यांना पडलाय.
आणि त्यावरती ऊर्जा मंत्र्यांचं उत्तर. बोलूयात प्रताप होगाड्यांकडे ब्रेकनंतर पुन्हा एकदा मी जातोय. प्रताप होगाडे, आपण ब्रेकपूर्वी सांगत होतात की काही बिलं आपण तपासली, 100रातली 10 चुकीची असतील, 20 चुकीची असतील, पण बाकीची बरोबर होती असं देखील आपण सांगितलं. तरी कसं म्हणजे पुन्हा एकदा आपण याच्यावरती जर नजर टाकायची झाली तर माणुसकीच्या पातळीवर काही विचार होऊ शकतो की नाही? मुख्य मुद्दा हा आहे, बिलं बरोबर चूक हा मुद्दा माझ्या दृष्टीनं मुख्य नाही. मुख्य मुद्दा हा आहे की जनतेला सरकार काही दिलासा देणार आहे की नाही. हा, याच्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो आणि सर्व प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की आम्ही स्वतः महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वेगवेगळे पक्ष या सगळ्यांनी मिळून यासाठी 3 आंदोलनं केलेली आहेत. आणि आमची मागणीच ही आहे की लॉकडाऊनच्या काळामधलं 300 युनिटच्या आत वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्या सर्वांचं वीज बिल पूर्णपणानं माफ करा, ही आमची मागणी. 13 जुलैला आम्ही पहिलं आंदोलन केलं आणि 28-29 जुलैला ऊर्जा मंत्री नितीन राऊतनी जाहीर केलं की 25%, 30% सवलत आम्ही देऊ. 25%, 30% सवलत हेही आम्हाला मान्य. म्हणून आम्ही 10 ऑगस्टला पुन्हा धरणं आंदोलन केलं. त्यानंतर 3 महिने ऊर्जा मंत्री किंवा कॅबिनेट निर्णय घ्यायला तयार. पुन्हा 27 ऑक्टोबरला आम्ही ताला ठोको आंदोलन केलं. आमची मागणी आता पहिल्यांदा आम्ही 3 महिन्याचं बिल मागत होतो, आता आम्ही 6 महिन्याचं मागतोय आणि 6 महिन्याचं 300 युनिट पर्यंत पूर्ण बिल माफ करा म्हणतो. आणि लगेच 1 तारखेला ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही दिवाळीच्या आधी जनतेचं तोंड गोड करू. प्रत्यक्षामध्ये दिवाळी संपल्या त्याने जनतेला तोंड गोड नाही उलट कडू केलेला, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे प्रताप होगाडे त्यांनी फार गंभीरतेने घेतली नाहीत आपली आंदोलनं. हो, अर्थातच, निश्चितपणाने. हे मी सांगू इच्छितो की कोरोना काळामध्ये आंदोलनावरही काही नियंत्रणं आली होती. मोठ्या संख्येनं लोक जमा होणं शक्य नव्हतं. प्रश्न संवेदनाशीलतेचा आणि माणुसकीचा आहे. 2 मुद्दे मला आपल्याला सांगायचे आहेत महत्वाचे. एक पहिला मुद्दा हा आहे की हे पैसे नाहीत म्हणतात. या मुद्द्यावर मला स्पष्टपणानं सांगायचं आहे, राज्य सरकारनं 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या सर्वांना, राज्यातल्या सर्व ग्राहकांना मुंबईसह 6 महिने सवलत दिली तर किती पैसे लागणार आहेत? 2.25 कोटी ग्राहकांना त्याचा लाभ होईल आणि 9,000 कोटी रुपये लागतील. ही काय फार मोठी रक्कम नाही. 2.25 कोटी ग्राहकांना 9,000 कोटी म्हणजे पर फॅमिली 4,000 रुपये. ही काय फार मोठी रक्कम नाही. केरळनं दिलेलं आहे, मध्य प्रदेशनं दिलेलं आहे आणि गुजरातनं दिलेलं आहे. 50% सवलत 6 महिन्याकरता दिली. समजा आपण 50% दिली तर हा आकडा 9,000 कोटीवरनं 4,500 कोटीवर येतो. आणि समजा त्या पुढे जाऊन मी असं म्हणतो की ठीक आहे, फक्त गरिबांना देणार तर 100 युनिटच्या आत वीज वापरणाऱ्यांना द्यायचं ठरवलं तरी सुद्धा राज्यामध्ये 1.5 कोटी ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल. कारण 1.5 कोटी ग्राहक हे 100 युनिटच्या आतल्या आहेत. आणि पैसे किती लागतील? फक्त 3,000 कोटी रुपये लागतील. 6 महिने 50% सवलत जर 100 बरोबर. हे जे गणित आपण समजून सांगताय ना प्रताप होगाडेजी, त्यालाच घेऊन मला विश्वास पाठकांना विचारायचं आहे, जर असं हे गणित यशस्वीरित्या अंमलबजावणीच्या पातळीवरती पार पडू शकतं तर मग इच्छाशक्ती नाहीये का राज्य सरकारची? मला तेच सांगायचं होतं. विश्वास पाठकांना मला विचारायचं. विश्वास पाठक. ओके, ठीक. नाही, मुळामध्ये इच्छाशक्ती नाही आणि इच्छाशक्तीने ऍट द सेम टाइम लबाड देखील आहे. कसं आहे की जेव्हा एका एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जळगावमध्ये आत्महत्या केली, दुर्दैवी घटना आहे. त्यांनी आत्महत्या करताना चिठ्ठीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव लिहिलं, लागलेच मुख्यमंत्री आणि जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जे परब आहेत ते शिवसेनेचे असल्यामुळे ताबडतोब 1,000 कोटी रिलीज केले. आता तुम्ही आमच्या गरीब वीज ग्राहकांनी एखाद्याने दुर्दैवाने आत्महत्या करण्याची तुम्ही वाट बघताय का? सरकार म्हटलं की 2-4-5,000 कोटी ही रक्कम, तुमचं बजेट 4.5 कोटीचं बजेट असतं. त्या बजेटमध्ये ही रक्कम खरोखरच मोठी नसते, फक्त इच्छाशक्ती हवी. तुमच्याकडे जो काही पैसा येतो तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट करताय, मंत्र्यांचे तुम्ही गाड्या घेताय, बाकी सगळे तुमचे खर्च चालू आहेत. बरोबर. मग केवळ वीज ग्राहकांच्या माथी असं का? आणि तुम्ही चेष्टा करताय, एकीकडे घोषणा करता आणि घोषणा केल्यानंतर तुम्ही दिवाळीच्या आधी तोंड गोड करू म्हणता आणि दिवाळीच्या लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणतात की तुम्ही तुमचे पैसे भरा, तुम्ही तुमचं पाहून घ्या. मला असं वाटतं की इतकं बेजबाबदार, असंवेदनशील सरकार याच्या आधी आपण कधी बघितलं नव्हतं. मुख्यमंत्री देखील मूग धरून बसलेले आहेत.
ऊर्जा मंत्र्यांना अजिबात काही कळत नाही. ऊर्जा मंत्र्यांबद्दल तुम्हाला मी सांगतो की या व्यक्तींनी अजूनपर्यंत आपल्या खात्याचा अभ्यासच केला नाही. या खात्याला अजून पूर्ण वेळ ऊर्जा सचिव नाही. कित्येक संचालकांच्या यांनी भरत्या केल्या नाही. फक्त जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रिव्हर्स करणं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवणं, बदल्यांमध्ये पैसे खाणं, एवढा एकमेव कार्यक्रम यांचा चालू आहे. त्यामुळे जनतेकडे लक्ष कसं देणार, हे खातं कसं चालवणार. 23 मार्चला यांनी पूर्ण आपलं टेक्निकल अकलीचे तारे तोडून सांगितलं की जर आपण दिवे बंद केले तर आपली ग्रीड फेल होईल. मात्र जेव्हा ऑपरेशन अँड मेंटेनन्सचं काम काढलं होतं, जेव्हा ग्रीड फेल व्हायची शक्यता होती, तेव्हा ऊर्जा मंत्री झोपले होते. ग्रीड फेल झाली. मुंबईसारखं शहर 1.5 दिवस अंधारात गेलं. बरोबर. मला असं वाटतं की या ऊर्जा मंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांची ताबडतोब हकालपट्टी करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब या खात्याकडे लक्ष देऊन जे आमचे गरीब ग्राहक आहेत त्यांना ताबडतोब राहत देणं आवश्यक आहे. मी तुम्हा दोघांकडे पुन्हा एकदा येणार आहे, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता मी एवढंच म्हणेन की एक वेळ होती की एखाद्या बंगल्यामध्ये लागलेला बल्ब हे आपल्याला लक्झरी वाटत होतं. म्हणजे हे ऐशो आरामाचं एक प्रतीक म्हटलं जात होतं विजेकडे बघताना असलेली वीज. पण नंतर ती गरज झाली. पण आता हीच गरज जी आहे, ही काळाची गरज आता आर्थिकदृष्ट्या माझ्या अंगावर आली आहे, अशी भावना आता ग्राहकांची तार होताना दिसते. आणि राज्य सरकार याबद्दल अजूनही काय निर्णय घ्यायला तयार नाही, हे मात्र दुर्दैव आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बिल येतया 6,000 7,000 कशानं भरू बिल? मागून खाते मी. या जनतेची एवढी हाल करणारे सरकार 4 महिने आपली बेकरी बंद होती, ती 1.5 लाखचा बिल आलं. सरकारला एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी लाईट बिल माफ करावं. नितीन राऊत करतात काय? यांनी आमची का फसवणूक करावी? यांनी ऊर्जा मंत्री आहेत, ताबडतोब राजीनामा द्यावा. ह्या प्रतिक्रिया सगळ्या आपण बघितल्या आणि यातनं एकतर लक्षात येतंय की जनता संतापलेली आहे. त्यांना हा शॉक बसलेला आहे आणि दिवाळीत देखील तो बसलेला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत तर होताच आणि आत्ता इथेच. मग आता पुढे काही दास्ती सगळ्यांच्या मनात आहे. प्रताप उघडे, बरं नियम या विषयाला घेऊन आपला चांगला अभ्यास आहे. जरा उपायांकडे आपण येऊयात. ॲव्हरेज बिल देणं याला इतर काही पर्याय असू शकतात का? कारण ही वास्तविकता आहे की ज्याचा हातावर पोट आहे, जो मागून खातोय, जो रोजंदारीवरती जातोय, तो कसे भरणार 3,000 4,000 रुपये एकदम वीज बिल? भले तुम्ही त्याला इन्स्टॉलमेंटमध्ये करून द्या. नाही, खरं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की हे बिल माफच झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तरतूद आहे, ते करणं शक्य आहे. त्याची 3-4 उदाहरणं मी तुम्हाला देतो. एक पहिलं उदाहरण हे आहे की राज्यातल्या शेती पंपांना आपण अनुदान देतो. दरवर्षी 6,000 कोटी रुपये आपण शेती पंपांना अनुदान देतो. दुसरं आहे यंत्रमाग धारकांना आपण अनुदान देतो, दरामध्ये सवलत देतो. त्याच्यासाठी आपण दरवर्षी 1,500 कोटी रुपये खर्च करतो. तिसरं उदाहरण सांगतो की राज्यामध्ये केव्हाही महापूर आला, दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली तर सरकारच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहे की शेती पंपाला 33% सवलत दिली जाते. स्टँडिंग ऑर्डर 33% सवलत दिली जाते दरामध्ये, बिलामध्ये. आता हे कोरोनासारखी आपत्ती आलेली आहे की जे म्हणजे महापूर दुष्काळ तर 2-3 वर्षात एकदा येतो. पण ही आपत्ती तर 100 वर्षातून एकदा येते, क्वचित येते. अशा असाधारण आपत्तीमुळे हाताचं काम गेलंय. त्या गरीब माणसाच्या खिशामध्ये एक पैसाही नाही अशी अवस्था आहे. जगता येत नाही रोजची मजुरी करून जगणाऱ्याला. त्याच्या बाबतीत बिल माफ करणं हाच पर्याय. सरकार ती सबसिडी देऊ शकतं. त्याच्यासाठी सुद्धा तरतुदी आहेत. 2 तरतुदी आहेत. एक तर कायद्यातल्या सेक्शन 65 प्रमाणे सरकारनं तेवढी रक्कम द्यायची तयारी दाखवली, त्या विषय संपतो आणि त्या सर्व ग्राहक बिलामधून मुक्त होतात. आणि रक्कम फार मोठी नाही, 3,000 कोटी कमीत कमी म्हटलं तर राज्य सरकारनं आज पगारासाठी 50,000 कोटीचं कर्ज काढलं. त्या राज्य सरकारला गरिबांच्या हितासाठी, राज्यातील जनतेच्या दिलाशासाठी 3,000-5,000 कोटी नाहीत असं जर सरकार म्हणत असेल तर मग सरकारची संवेदनाशीलता खरी आहे का किंवा सरकारकडे इच्छाशक्ती आहे का हा प्रश्न निर्माण होतो. बरोबर. प्रताप ओघडे, वेळ माझ्याकडे थोडा आहे. मी आता विश्वास पाठक यांच्याकडे जातो. विश्वास पाठक, जाता जाता नाही, नक्कीच सरकारने इच्छाशक्ती दाखवणं आवश्यक आहे. होगडे साहेबांनी म्हणलं त्याप्रमाणे 108चे आदेश देऊन सरकार फंडिंग करू शकतं, महावितरणला पैसे देऊ शकतं आणि महावितरण आपापल्या त्या गरीब जे कष्टकारी आपले ग्राहक आहेत त्यांना रिलीफ देऊ शकतो.
आणि आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, केरळ आहे, हे करू शकतं. फक्त या सरकारने इच्छाशक्ती दाखवणं आवश्यक आहे. मात्र यांना आपल्या आपापसातल्या भांडणांमध्ये 3 पक्षांचे सरकार आहे, यांना क्रेडिट घ्यायचं आहे. आणि मला हेच सांगायचं की अशा वेळेस हे शरद पवार जातात कुठे? ज्यांनी स्वतः या सगळ्या सरकारची जबाबदारी घेतलेली आहे, अशा क्रायसिसमध्ये ते जातात कुठे? मला असं वाटतं की केवळ आणि केवळ 3ही पक्ष आपल्या तुंबड्या कशा भरतील याच्यामध्ये बिझी आहे. ज्यांनी त्यांनी आपापला एरिया वाटून घेतलाय, तिकडनं फक्त बदल्या, ट्रान्सफर, याच्यातनं पैसे कसे कमवायचे, कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट कसं करायचं, याच्यातच त्यांचं लक्ष आहे. प्रताप ओगडेजी, पुन्हा एकदा येतो शेवटी जाता जाता. जसं तुम्ही म्हणालात की 300 युनिट पर्यंतचं बिल हे माफ करता येऊ शकतं, आणि हे माफ करत असताना म्हणजे याच्यात अनेक प्रकारची लोक आहेत. शेतकरी आहेत, सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं उद्योजक आहे, तर प्रत्येकाला यामध्ये वेगवेगळा क्रायटेरिया लावायला हवा का, जर राज्य सरकार याबद्दलचा निर्णय घेतंय तर? नाही, खरं म्हणजे यामध्ये क्रायटेरिया लावण्याची कोणतीही गरज नाही. क्रायटेरिया फक्त कन्झम्पशनचा लावा. बर, उद्योगांची बिलच मुळात वेगळी आहे आणि उद्योगाकरता सरकारने एक पैसाही रिलीज केलेला नाही. आता सुद्धा सरकार सांगते की आम्ही लोकांना सवलत दिल्या, EMI दिला, हप्ते दिले, ही काही सवलत नाही, त्याला काही अर्थ नाही. व्याजासकट तुम्ही ते पैसे वसूल करा. आणि फक्त घरगुती बिलाबद्दलच आपण बोलतो आहोत. आपण व्यापारी बिलाबद्दल, औद्योगिक बिलाबद्दल बोलतच नाही. त्याची बिलच वेगळी आहेत आणि त्याचे प्रश्नही वेगळे आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांना 100 युनिट, 300 युनिट, हे जे सामान्य ग्राहक आहे, 100 युनिटचे असलं तर अगदीच गरीब आहे, आणि 300 युनिट पर्यंतचा सुद्धा वापर करणारी माणसं जी आहेत ती अल्प वापर करणारी आहेत. त्याच्यावरची जे लोक आहेत, AC लावल्याशिवाय 300 युनिटच्या पुढे कोणी जातच नाही. त्यामुळं सरसकट सर्वच ग्राहकांना 100 युनिट आणि 300 युनिट हा क्रायटेरिया, आणि 50% किंवा 100% हा क्रायटेरिया, या पद्धतीने ही सवलत सर्वांनाच दिली पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका. आणि ते शक्य आहे हे मी मगाशीच आपल्याला सांगितलं. सरकारनं ते केलं पाहिजे, अजूनही ते करावं असं आमचं आवाहन आहे. सरकारने दाखवावं. आणि मला असं वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी अंतर्विरोध आहेत की काय असा भास होतो. कारण ऊर्जा मंत्री जाहीर करतात आणि पुन्हा नाकारतात, म्हणजे एकमत नाही. हा गरिबांची संवेदनाशीलता सरकारमध्ये पोचत नाही, मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोचत नाही, किंवा अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचं धाडस नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, दुसरं केंद्र सरकारचं सुद्धा, म्हणजे राज्य सरकार चुकीचं करतच आहे. केंद्रानं सुद्धा टोल, जो बंदी होती पहिले 25 दिवसाचा काळ, पूर्णपणानं टोल बंद होता, त्या 25 दिवसाची नुकसान भरपाई टोलच्या मालकांना 174 कोटी रुपये दिलेली आहे. म्हणजे टोलचा मालक तुम्हाला गरीब वाटतो आणि त्याला तुम्ही 174 कोटी वाटता, पण 100 युनिटच्या आतला गरीब माणूस, हातावर पोट भरणारा माणूस, त्याला द्यायला मात्र आमच्याकडे पैसे नाही. म्हणजे 174 कोटी फक्त महाराष्ट्रातले आणि फक्त 25 दिवसाचे. देशभर हा विरोधाभास यामध्ये दिसून येतोय प्रताप ओगडेजी. हे असं होता कामा नये. खरं सर्वसामान्य माणसाला एवढंच कळतं की माझ्या हातात असलेले जे वीज बिल आहे त्यावरचा आकडा आत्ता तरी मला फेडता येणं शक्य नाही आहे, कारण मधला कालावधी कोरोनातला जो मी घालवलेला आहे त्या कालावधीमध्ये माझ्या हातात काहीच नव्हतं, काम नव्हतं, मला रोजगार नव्हता, माझ्या हाती पैसे नाही आहेत. अशावेळी मी करायचं काय, असा हा त्याचा प्रश्न आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि यामध्ये जर आज ग्राहक म्हणून, वीज ग्राहक म्हणून मी असं ठरवलंच, या जनतेने ठरवलं की मला हे पैसे भरायचेच नाही आहे, तर अशावेळी मग राज्य सरकारची भूमिका काय राहील? अशावेळी हाच ग्राहक, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे तुमचं वीज कनेक्शन तोडू किंवा काढू असं सांगणार आहात त्याला, तर तो रस्त्यावर येईल आणि तुमच्या विरोधात आंदोलन करेल. त्याच्यामुळे त्याच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. याबद्दलचा काय असेल तो सकारात्मक निर्णय घ्या आणि त्याला दिलासा द्या, एवढंच सांगणार. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.